झालं असं म्हणाले, मी 10व्या पंक्तीला जेवायला बसलो होतो म्हणाले, आणि हा 9व्या पंक्तीला तूप वाढत होता, आणि याला मी 10 वेळा ओरडून सांगितलं की अरे मला तूप वाढ, तूप वाढ, तूप वाढ. यानं मला शेवटपर्यंत तूप वाढलं नाही. तेव्हापासून याला मी शोधत होतो, तुमच्या गावात आज सापडला म्हणून याचा मी बदला घेतला म्हणाले गाडगे. वा वा वा. तुकारामांचा एक अभंग आहे, देवाऱ्यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजरेचे काम, अधमासी तो अधम. का अभंग? म्हणजे गाडगे महाराजांनी जशास तसं उत्तर दिलं. आणि काय युक्तिवाद आहे हा, कसा सुचला असेल त्यांना? आपल्याला साधी लोक म्हणतात, आता उचकी लागली ना, कुणीतरी आठवण काढली तुझी, काय संबंध आहे आठवण काढण्याचा आणि त्या उचकीचा? हे यंत्र बिघडलं ना, है का नाही? आपण विचार कसा करतो? काहीतरी आपण आता समजा, मी तर एकदा असं पाहिलं की एक माणूस सायकलवर असं सरळ चालला होता, अचानक तो असा 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 निघून गेला. मी असं बघत राहिलो, असं असं का करतोय? तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, इकडून मांजर येत होतं. म्हणजे आचार्य रजनीश म्हणजे ओशो काय म्हणतात माहितीये? शिक्षक हा बंडखोर असावा असं म्हणतात. त्यांना विद्यार्थ्यांना काय शिकवावं? त्यांना विद्यार्थ्यांना धाडस शिकवावं. शिक्षकांना विद्यार्थ्यांना भयमुक्त बनवावं, त्यांना निर्भय बनवावं. आता असं किती होतं काय नाही याचा शोध तुम्ही घ्या. गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून लोकांना निर्भय बनवायचे. नाही तर तुम्हाला माहित आहे, ईश्वर है, फल में है, जल में है, सब तरफ है, इसलिए उसे दान करो और मुझे, असं म्हणणारे बाबा जाऊन आले कारागृहामध्ये. आठवत असेल तर बघा. हा, म्हणून गाडगे महाराज ज्या पद्धतीने विचार करतात ती पद्धत अतिशय स्पष्ट आहे, आणि ही पद्धत मानवी विवेकाला उन्नत करणारी आहे. म्हणजे मला नेहमी प्रश्न असा पडतो की आपण शिक्षणाला रोजगाराशी जोडलेला आहे, शिक्षणाला आपण अनेक गोष्टींशी जोडलेलं आहे, पण खरोखर शिक्षणाचं ध्येय काय आहे? विवेकी माणूस निर्माण करणं हे शिक्षणाचं ध्येय आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, आपण कुठे शिकतो यापेक्षा आपण काय शिकतो हे अधिक महत्वाचं आहे. मी एक उदाहरण तुम्हाला देतो. एक तोतोचान नावाचं पुस्तक आहे, जपानच्या शाळेवर आधारलेले हे पुस्तक आहे. याच्यावर हेरंब कुलकर्णी यांनी फार सुंदर लिहिले. तोतोचान. काय झालं, एक कोबायाशी नावाचा जपानी शिक्षक होता, तो निवृत्त झाला आणि त्याला कर्मच ना. मग त्यानं असं ठरवलं की आपण शाळा काढायची. शाळा काढायला पैसे नाहीत. मग तो रेल्वेच्या रुळावर गेला. 1-2 डबे असे धूळखात पडलेले होते. त्यांना स्टेशन मास्टरला भेटून परवानगी घेतली. बंद डब्यामध्ये मला शाळा सुरू करायची. त्या स्टेशन मास्टरला असं वाटलं की हा काहीतरी वेडा माणूस आहे, काहीतरी करत असेल. ठीक आहे म्हणजे जा, शाळा सुरू कर. कोबायाशी या शिक्षकानं या बंद पडलेल्या रेल्वेच्या डब्यात तोमोई नावाची शाळा सुरू केली. हे सगळे तोमोई, तोतोचान हे सगळे जपानी शब्द आहेत. तोमोई नावाची शाळा सुरू केली. दुसऱ्या महायुद्धामध्ये बॉम्ब हल्ला झाला जपानवर, त्यामध्ये ही शाळा नष्ट झाली. 7 वर्ष ही शाळा चालली आणि या शाळेमध्ये सगळे गोरगरीब घरातली मुलं शिकून बाहेर पडली होती 7 वर्षात. आणि नंतर ती उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर गेली आणि ती एकमेकांच्या संपर्कात राहिली. मग या सगळ्यांनी मिळून तोतोचान नावाचं एक छानसं पुस्तक लिहिलं आपल्या गुरूंना आदरांजली म्हणून. म्हणून आपण कुठे शिकतो यापेक्षा काय शिकतो हे अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर काय होतं तुम्हाला माहित आहे की अलीकडे
शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात बाजारीकरण झालेलं आहे. शिक्षण सोडून तिथे सगळं काही मिळतं अशी अवस्था निर्माण झालेली आहे. पण प्रश्न माध्यमाचा नाही, प्रश्न दर्जाचा आहे. आपल्याला कोणत्या दर्जाचं शिक्षण मिळतं, आपण नेमकं काय शिकत आहोत याचा गांभीर्यानं विचार करणं मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आपण शिकतो म्हणजे नेमकं काय करतो, तर आपल्या मेंदूमध्ये अनेक प्रकारच्या संवेदना असतात. कोणत्या कोणत्या संवेदना आहेत? गंध संवेदना आहे, म्हणजे एखाद्या फुलाचा सुगंध आपण घेतो, तो बरा आहे का वाईट आहे हे आपल्याला आपला मेंदू सांगतो. समजा मोगऱ्याच्या फुलाचा तुम्ही वास घेतला तर तो आपल्याला चांगला आनंद देतो का प्रसन्न करतो का नाही आपल्याला हे मेंदू सांगतो. फुलं अनेक झाडांना येतात. धोत्र्याच्या झाडाला फुल येतं, बेसरमाच्या झाडाला फुल येतं. तुम्ही कधी बघितलंय का की धोत्र्याच्या फुलाचं कुणीतरी गजरा वगैरे मारून लावला असं? कधी नाही. गंध संवेदना, मेंदू आपल्याला असं सांगतो की हा गंध आपल्याला प्रसन्न करणारा आहे आणि हा गंध आपल्याला नकोसा वाटणारा आहे, त्रास देणारा आहे. याला आपण म्हणतो गंध संवेदना. दुसरी असते स्पर्श संवेदना. गुलाबाच्या झाडाला छानसं फुल येतं, त्या फुलावरून तुम्ही हात फिरवलात की छान वाटतं आणि त्याच्या खाली काटे असतात. त्या काट्यावर हात फिरवला की आपल्याला काय वाटतं? फुलावर हात फिरवल्यासारखं वाटतं का? छान छान नाही वाटत. लगेच आपला मेंदू आपल्याला सांगतो नको. एखादी वस्तू थंड आहे का गरम आहे हे आपल्याला आपला मेंदू सांगतो. याला स्पर्श संवेदना म्हणतो. त्याच पद्धतीने भाव संवेदना असते. भाव संवेदना, भाव संवेदना कशी असते? नारायण सुर्वेंची एक कविता आहे. हजारो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. हजारो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. वा वा. ही झाली भाव संवेदना, आपल्या मनाला स्पर्श करून जाते. याचबरोबर दृश्य संवेदना असते. दृश्य संवेदना म्हणजे पुढची वस्तू नेमकी कशी आहे हे आपल्याला आपला मेंदू समजावून सांगतो. अशा ज्या वेगवेगळ्या संवेदना आपल्या मेंदूमध्ये असतात ते आपल्याला शिकायला मदत करतात. या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत. याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला माहित आहे की फार असं वेगळं नाहीये. आणि या सगळ्या संवेदनांचा आधार घेऊन आपण अनेक नव्या नव्या गोष्टी शिकत जातो आणि आपल्या ज्ञानामध्ये हळूहळू भर पडत जाते. कालिदासांनी एका ठिकाणी फार सुंदर विधान केलेलं आहे. कालिदास असं म्हणतात की काही व्यक्ती प्रचंड ज्ञानी असतात पण त्यांना त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करून घेता येत नाही. आणि काही व्यक्ती साधारण ज्ञानी असले तरी त्यांच्या ज्ञानाचा अतिशय सुंदर असा उपयोग समाजाच्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी ते करून घेतात. म्हणजे ज्ञानाचं उपयोजन फार महत्वाचं आहे. माझ्या मेंदूमध्ये खूप ज्ञान आहे पण त्याचं उपयोजन जर आपल्याला करता आलं नाही तर काहीही उपयोग नाही. म्हणून ही जी अध्ययनाची प्रक्रिया आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जाते. आता ज्ञानाकडे गेल्यानंतर काय होतं पहा, तुम्ही ऐकलं असेल की अनेक त्याला आपण काय म्हणतो वेगवेगळे पैलू विचारात घेणं म्हणतो. जैन धर्मामध्ये त्याला अनेकांतवाद म्हणतात. महानुभाव पंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे की आपल्याला जेवढं दिसतं ना तेवढंच आपण ज्ञान समजतो. म्हणजे जन्मजात एक 5 आंधळे असतात, ते बाहेर पडतात, समोर हत्ती असतो आणि 5 पैकी एक आंधळा काय करतो, सोंडेला हात लावतो, त्याला वाटतं हाच पूर्ण हत्ती आहे. एकटा शेपटीला हात लावतो, त्याला वाटतं हत्तीचं शेपूट म्हणजेच हत्ती आहे. एकटा तो पायाला हात लावतो, एकटा धडाला हात लावतो. हे सगळं असंच करतात आणि प्रत्येकाला ज्याला
जो अवयव स्पर्शाने समजला तेवढ्यालाच ते हत्ती समजतात. आणि एक डोळेच माणूस येतो, म्हणजे त्याला दिसतं, दृष्टी आहे, तो येतो आणि त्याच्याही लक्षात येतो. तो त्या पाचही आंधळ्यांना समजावून सांगतो की तुम्ही ज्याला हत्ती समजत आहात तो फक्त त्या हत्तीचा एक अवयव आहे. या सगळ्या अवयवांनी मिळून हा हत्ती बनलेला आहे, असं तो त्या जन्मतःच आंधळे असलेल्या 5 लोकांना समजावून सांगतो. याचा अर्थ काय? तर एखाद्या विषयाला अनेक पैलू असतात. कधी कधी काय होतं पहा, आपल्याला एखादा व्यक्ती भेटतो आणि 5-10 मिनिटं आपण त्याच्या सहवासामध्ये असतो आणि लगेच 5-10 मिनिटाच्या सहवासाच्या आधारे आपण त्याच्याबद्दलचं एक मत बनवतो, हे का नाही? किंवा आपण कधी कधी जातो, एखादी जुनी वास्तू वगैरे पाहतो आणि आपल्याला जेवढी समजली त्याच्या आधारे आपण त्या वास्तूबद्दलचं मत आपण बनवतो. पण प्रत्यक्षात असं नसतं. त्या विषयाला, त्या वास्तूला, त्या व्यक्तीला अनेक पैलू असतात, जे पैलू आपल्या लक्षात आलेले नसतात. तर अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पैलू समजून घ्यायचे असतात. म्हणजे अधिकाधिक गोष्टी आपल्याला कशा पद्धतीनं समजतील याचा विचार अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अध्ययनामध्ये सखोलता येण्यासाठी आपण एकाच विषयावरचे अनेक प्रकारचे ग्रंथ वाचणं आवश्यक आहे. एका विषयावरचा एक ग्रंथ वाचला आणि आपण आपलं मत बनवलं असं जमणार नाही. खोल ओली पडे बीज ते उत्तम, उथळाचा श्रम वाया जाय, असं तुकारामांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जे बियाणं खोलवर पडतं, खोलवर पडल्यामुळे काय होतं, ओल मिळते त्याला आणि ते बाहेर येतं तरारून, आणि जे वर पडतं ते वाया जातं, असं तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणजे काही काही अभंग फार सुंदर आहे. किंवा आपल्याला साधं पहा, दह्यामध्ये लोणी असतं हे सगळ्यांनाच माहित आहे का नाही? हा दृष्टांत देताना तुकाराम महाराज काय म्हणतात, दधी माझी लोणी जाणती सकळ, ते काढी निराळे जाणे मंथन. दह्यामध्ये लोणी आहे हे सगळ्यांनाच माहित आहे, पण लोणी कोणाच्या हाताला लागतं? जो मंथन करतो, जो घुसळण करतो त्याच्या हाताला लोणी लागतं, असं तुकाराम महाराज म्हणतात. अध्ययन करणं म्हणजे एक प्रकारचं मंथन करणं. म्हणजे आपल्याकडे ते समुद्र मंथन प्रसिद्ध आहे का नाही? काय लोक रंगून सांगतात ते समुद्र मंथनामध्ये सूर आणि असुर म्हणजे देव आणि महादेव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं, सांगतात ना रंगू. आणि काय झालं म्हणजे ते महादेव हरला, देव जिंकले आणि महादेवाच्या वाट्याला विष आलं, महादेवानं विष पिलं, सगळा गळा असा काळा निळा पडला. असं आहे का? हे मिथक आहे. सूर असुर हे मानवी समूहाचे नाव आहे. सूर नावाचा एक समूह, असुर नावाचा एक समूह. असुरांचा नेता महादेव. असुर हरले, तळ झाला, करार झाला. करारामध्ये असं ठरलं सगळी कष्टाची कामं असुरांनी करायची. विष म्हणजे कष्टाची कामं आहेत आणि अमृत म्हणजे काय? काहीच करायचं नाही, मस्तपैकी बसून खायचं, काय न करता. कारुणार्थ म्हणतो ना की या जगाच्या पाठीवर एक असा वर्ग आहे जो सतत निसर्गाशी संघर्ष करतो आणि नवनिर्मिती करतो. तो वर्ग कोणता आहे? शेतकरी कष्टकरी वर्ग आहे. आणि मार्क्स पुढे जाऊन काय म्हणतो? मुठभर असा वर्ग आहे की या सगळ्या लोकांच्या कष्टावर हा मजा मारत असतो. म्हणून आपण मंथन केल्याशिवाय आपल्या हाताला लोणी लागणार नाही, याचं भान आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. आता अध्ययन प्रक्रियेमध्ये काय काय महत्वाचं आहे हे फार आता काही कंटाळून बोलत नाही, काही तांत्रिक मुद्दे आहेत, फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो. अध्ययन करत असताना अगोदर ध्येय ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. आता ध्येय म्हणजे काय सांगायची काही गरज नाही. तुम्हाला माहित आहे की
अनेक विद्यार्थी विचारलं काय व्हायचं. मी एकदा त्या नीट JEEच्या क्लासच्या उद्घाटनाला गेलो होतो, इथे संचालक असताना. ते मित्र होते जवळचे म्हणून गेलो आणि ते सांगत होते की या मुलाला मॅथ मध्ये 100 पैकी 100 आहे, या मुलाला फिजिक्स मध्ये 100 पैकी 100 आहे. आता ते मित्र होते म्हणून जावं लागलं. मग मी माझ्या मनोगतात असं म्हणालो की इथं आता 100 पैकी 100 गुण मिळवलेले जवळपास 25-30 विद्यार्थी आहेत. मग याच्यातला एकही आइन्स्टाईन न्यूटन का होत नाही? का होत नाही? तुम्हाला आइन्स्टाईन माहिती आहे? आइन्स्टाईनचं चरित्र वाचा. आपल्या विद्यापीठाचे जे कुलगुरू होते डॉक्टर पंडित विद्यासागर, त्यांनी त्यांचं चरित्र फार सुंदर लिहिलंय. त्याच्यामध्ये एक फार विनोदी प्रसंग त्यांनी सांगितला. आइन्स्टाईनचं त्याच्या पत्नी सोबत कधी जमलं नाही. ते विभक्त झाले आणि कोर्टानं सांगितलं की आइन्स्टाईननं आपल्या पत्नीला पोटगी म्हणून इतके रुपये द्यावे. त्याच्याकडे पैसेच नाही. मग त्याची पत्नी घटस्फोट झाला. कोर्टानं मान्य केला एवढी पोटगी द्यायची आहे. मग निर्णय आल्यानंतर त्याची घटस्फोटित पत्नी काय म्हणते, ठीक आहे तुझ्याकडे पैसे नाहीत ना, हरकत नाही, तुला नोबेल पुरस्कार मिळाला की हे पैसे मला द्यायचे. काय कॉन्फिडन्स आहे. वा, बाईने कशासाठी घटस्फोट दिला असेल? अहो गंमत नाहीये. पत्नी ज्या वर्षी असं बोलली, तिसऱ्या वर्षी आइन्स्टाईनला नोबेल पुरस्कार मिळाला. आणि ठरल्याप्रमाणे ते पैसे, पारितोषिकात मिळालेले पैसे नेऊन त्यांना आपल्या घटस्फोटित पत्नीला दिले. काय विद्वत्ता असते लोकांची. थक्क होऊन जातो आपण. म्हणून आपलं ध्येय निश्चित पाहिजे. आपण आपलं ध्येय काय. मी परवा रस्त्याने जाताना आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची चर्चा ऐकत होतो. एक पोरगा काय म्हणतोय, अरे मला तर वाटते कुठून मला चपराशी भेटते की नाही बघ. पण बोली भाषेमध्ये आपल्या देगलूरच्या काय म्हणतो तो, अरे मला चपराशी बी होतो की नाही असं वाटायला बरं मला. आता आपलं ध्येय जर एवढं मोठं असेल तर आपण आयुष्यात काय होऊ शकतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. कवी परमानंद तुम्हाला माहित आहे, त्यांनी शिवभारत नावाचा एक ग्रंथ लिहिला शिवाजी महाराजांच्या इतिहासात. त्यांनी शिवाजी महाराजांसाठी एक शब्द वापरलेला आहे. तो शब्द असा आहे अनल्पधी. अनल्पधी म्हणजे काय? अमर्याद बुद्धिमत्ता असलेला आणि मोठं ध्येय समोर ठेवलेला माणूस. म्हणजे त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ध्येय जे आपल्या समोर ठेवलं ते काही छोटं ध्येय नव्हतं. पण आपलं ध्येय जेवढं मोठं आहे तेवढी मेहनत आपल्याला जास्त घ्यावी लागते. त्यामुळे अध्ययन प्रक्रियेमध्ये ध्येयाला महत्व असतं. त्याचबरोबर प्रेरणा अत्यंत महत्वाची असते. प्रेरणा म्हणजे काय? ऊर्जा, ज्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटणं. म्हणजे काही माणसं अशी असतात त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा येते, हा माणूस असं करतो ना आपण पण केलं पाहिजे. किंवा बाबासाहेबांचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला काय वाटतं की बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला. सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती दिली होती कोलंबिया विद्यापीठात शिकायला. आणि तिथले त्यांचे अनेक मित्र त्यांना म्हणायचे, चला बाबासाहेब आज चित्रपट बघायला जाऊ, नाटक बघायला जाऊ. बाबासाहेब म्हणायचे नाही, मी नाही येणार. का? बाबासाहेबांना याची जाणीव होती की मी इथे सयाजीराव महाराज गायकवाडांच्या शिष्यवृत्तीवर आलोय आणि माझा एक ना एक मिनिट महत्वाचा आहे. मी हा माझ्या जीवनातला एकही मिनिट वाया घालवणार नाही. मला तर काय म्हणजे त्यांच्या चरित्रात इतक्या गोष्टी प्रेरणादायी आहेत. प्रख्यात अत्रे माहिती आहे तुम्हाला, मराठीतले नाटककार प्रल्हाद केशव अत्रे. ते एकदा मुंबईला त्यांच्या घरी निघाले बाबासाहेबांना भेटायला. असं दारात गेले, दारातच थांबले. त्यांना वाटलं पत्ता चुकला, आपण ग्रंथालयात आलो. निघाले पाठीमागे, निघाले परत. बाबासाहेब आतून बघत होते. बाबासाहेबांनी आवाज दिला, या अत्रे या. बाबासाहेबांचा आवाज. अत्रेंनी वळून पाहिलं, बाबासाहेब आत आहेत. आत आले, इकडं तिकडे बघतायत, सगळ्या भिंतीला पुस्तकाची कपाट. अत्रे थक्क झाले.
अत्रेंनी आपल्या आयुष्यात एवढी पुस्तकं एकत्र कधीच पाहिली नव्हती. अत्रे बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब इतकी पुस्तकं, मला वाटलं मी ग्रंथालयात आलो चुकून. बाबासाहेब म्हणाले नाही, फार काही नाहीये, 32,000 पुस्तकं आहेत म्हणाले बाबासाहेब. 32,000. अत्रेंनी विचारलं की बाबासाहेब कोणत्या कोणत्या विषयावरची पुस्तकं आहेत? बाबासाहेब म्हणाले धर्मशास्त्रावर 3,500 आहेत, अर्थशास्त्रावर 4,500 आहेत, मानवशास्त्रावर 1,500 पुस्तकं आहेत. वेगवेगळ्या विषयावरची जगभरातली सगळी पुस्तकं बाबासाहेबांच्या ग्रंथालयामध्ये होती. आणि बाबासाहेब काय म्हणायचे, मला एखादं अपत्य झाल्यानंतर जेवढा आनंद होतो त्यापेक्षा तिप्पट आनंद एखादं पुस्तक वाचून किंवा लिहून पूर्ण केल्यानंतर होतो, असं बाबासाहेब म्हणायचे. काय पुस्तकावर प्रेम आहे त्यांचं ते विधान तर तुम्हाला माहित आहे, माझ्या पुस्तकाला हात लावायचा नाही, नाहीतर मी गोळी घालेन. पुस्तकावर प्रचंड प्रेम. म्हणजे बाबासाहेब आपली ऊर्जा आहे. किती कठीण प्रसंग असू द्या, आपण अशा महामानवांकडे पाहिल्यानंतर नक्कीच लढण्यासाठी तयार होतो, आपल्याला बळ मिळतं. म्हणून प्रेरणा ही अध्ययनामध्ये अत्यंत महत्वाची असते. शोधनही महत्वाचं असतं, म्हणजे आपल्याला योग्य दिशेनं जायचं असतं. वर्तनाची पुनर्रचना आपल्याला अध्ययनामध्ये करावी लागते. वर्तनाची पुनर्रचना म्हणजे काय, आपल्या चुका हळूहळू कमी 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 करत जाणं, अचूकतेकडे वाटचाल करणं, याला आपण काय म्हणतो, वर्तनाची पुनर्रचना करणं म्हणतो. त्याचबरोबर समायोजन नावाची गोष्ट असते. समायोजन म्हणजे काय, प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही मिळवता येईल ते मिळवणं आणि त्यानंतर मग सराव करत राहणं, पुनरावृत्ती ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला क्रिकेट हा खेळ माहिती आहे ना, क्रिकेट, त्याच्यामध्ये सरावाला फार महत्व आहे. सरावामुळे काही गोष्टी शक्य होतात. तुम्ही एक गोष्ट पहा की आपण सगळ्यांनी लहान असताना सायकल शिकलेली आहे. सायकल म्हणजे आपण सायकल चालवायला शिकताना काय अनेक वेळा पडतो, गुडघ्याला मार लागतो, कोपरं फुटतात, परत उठतो. आपण एक वेळ अशी येते की आपण हात सोडून सायकल चालवतो, आहे का नाही? हे कशामुळे शक्य झालेलं आहे, तर सरावामुळे शक्य झालेलं आहे. म्हणून अध्ययनामध्ये सराव ही गोष्ट अत्यंत महत्वाची असते. त्याचबरोबर अध्ययन ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. या संदर्भात तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाचं उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो. एक इंग्लिश निबंधकार होऊन गेला, ज्याचं नाव आहे सॅम्युअल स्माइल्स नावाचा एक इंग्लिश निबंधकार होऊन गेला. त्याच्याकडे त्याचा विद्यार्थी आला. शिक्षण संपलं, परीक्षा संपल्या आणि तो विद्यार्थी आला आणि तो सॅम्युअलला असं म्हणाला की आता माझं शिक्षण संपलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलो. हे ऐकल्यानंतर सॅम्युअल असं म्हणतो, अरे तुझं शिक्षण संपलं, माझं तर नुकतंच आत्ता सुरू झालं. तो काय म्हणतो, माझं तर नुकतंच आत्ता सुरू झालेलं आहे. याचा गर्भित अर्थ तुम्हाला समजला असेल की अध्ययन ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत ही प्रक्रिया अखंडपणे चालते. आणि या अध्ययनामध्ये काही टप्पे आहेत. ते टप्पे कोणते कोणते आहेत? निरीक्षण फार महत्वाचं असतं. तुम्ही जर लहान लहान मुलं पाहिलात तर ते काय करतात, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं निरीक्षण करतात आणि बरोबर लक्षात ठेवतात. निरीक्षणानंतर ते काय करतात, अनुकरण करतात. अनुकरण करीत असताना तुलना सुद्धा करतात, तर्कशक्तीचा वापर करतात, समजून घेतात म्हणजे आकलन ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर धारणा होते, म्हणजे आपल्याला जे समजलेलं आहे ते सगळं आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवणं. याचा अर्थ आपण जे जे शिकतो ते सगळंच काही इथे साठवून राहत नाही आणि तसं असूही नाही, नाहीतर ते डॉक्टर सर आलते ना आता, म्हणजे अवघडून बसतो सगळं. कारण मेंदूमध्ये आदान प्रदानाची क्रिया सातत्यानं सुरू असते. सगळंच मेंदूमध्ये जर साठवून राहिलं तर मग अवघड होऊन बसतं. म्हणून धारणा सुद्धा महत्वाची असते. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं असतं
आपण केलेल्या अध्ययनाचं उपयोजन. आपण जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याचा वापर आपण कुठे कसा कशासाठी करणार आहोत हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या लादेननं ज्ञानाचा वापर कशासाठी केला? हिंसा घडवून आणण्यासाठी, आहे का नाही? म्हणून उपयोजन अत्यंत महत्वाचं आहे. तर अध्ययनातले हे टप्पे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवेत. आता अध्ययनातून काय अपेक्षित आहे तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडून यायला हवा. सकारात्मक, नकारात्मकता आणि सकारात्मकता. आपल्या अवतीभोवतीचं वातावरण कधी कधी असं असतं की आपण प्रचंड नकारात्मक विचार करू लागतो आणि यामुळे नैराश्य येतं. हे जर टाळायचं असेल, म्हणजे वैफल्य नैराश्य टाळायचं असेल तर आपण सकारात्मक असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर अध्ययनामध्ये पूर्व अनुभवाला फार महत्व आहे. पूर्व अनुभव, ज्यांचं बीएड वगैरे झालेलं आहे त्यांना माहित आहे की वर्गामध्ये पूर्वज्ञान तपासलं जातं विद्यार्थ्यांचं. जे तुम्हाला समजा शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्याबद्दल शिकवायचं तर त्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काही प्रश्न विचारले जातात आणि मुलांना नेमकं माहीत काय आहे हे तपासलं जातं आणि त्याला जोडून पुढची अध्ययनाची प्रक्रिया सुरू होते. अध्ययनात होणारे बदल हे टिकाऊ स्वरूपाचे असतात, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर अध्ययनाची गती ही प्रेरणेवर अवलंबून असते. तुम्ही पहा, बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातलं शिक्षण पूर्ण करून ते जेव्हा इंग्लंडला गेले तिथं त्यांनी अनेक अभ्यासक्रम अगदी कमी वेळेत पूर्ण केले, कारण त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि प्रेरणा तर प्रचंड होती की मला माझ्या देशातल्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवायचंय. म्हणून प्रेरणेचा सुद्धा अध्ययनाच्या गतीवर परिणाम होत असतो. आता अध्ययनावर परिणाम करणारे काही घटक आहेत ते फार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. ते मुद्दा म्हणून सांगतो. अवधान. अवधान म्हणजे काय? तुम्हाला हे कौशल्य तर मला वाटतं यापूर्वी सांगितले असतील ना. श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य आणि संभाषण कौशल्य. अवधान म्हणजे काय? लक्ष देऊन वाचणं किंवा लक्ष देऊन ऐकणं. आता काय झालेलं आहे, आपल्या हातामध्ये जो मोबाईल आलेला आहे त्यामुळे आपण सलगपणे 5 मिनिट एकाग्र होऊन एखादी गोष्ट करणं खूप कठीण होऊन बसलेलं आहे. दर मिनिटाला एखादा SMS येतो, एखादा कॉल येतो, व्हिडिओ कॉल येतो. अवधान. आपलं अवधान जर नीट नसेल तर मात्र अध्ययन व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याचबरोबर जिज्ञासा, जाणून घेण्याची इच्छा आपल्या मनामध्ये किती आहे. एखादं नवं पुस्तक आपल्या हातामध्ये पडल्यानंतर आपल्याला असं वाटायला हवं की यात खरंच लेखकानं नवं काय सांगितलंय, हे नवं मला जाणून घ्यायचं आहे. अशा प्रकारची जिज्ञासा जर आपल्यामध्ये असेल तर त्याचा अध्ययनावर सकारात्मक परिणाम होतो. त्याचबरोबर जिद्द आहे, चिकाटी आहे. थकवा नावाचा एक प्रकार आहे. थकवा 2 प्रकारचा असतो, एक शारीरिक आणि दुसरा मानसिक. म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो ना की 2.5 तासाचा चित्रपट असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मिनिटाचा ब्रेक दिला जातो. का? मनोरंजनातही आपल्याला ब्रेक हवा असतो. मानसिक थकवा आहे. अभिरुची. अभिरुची म्हणजे काय? आवड. आपल्याला आवड कशात आहे? आता इथं बसलेल्या आपले विद्यार्थी इतके हुशार असतात, आपण नेहमी वर्गामध्ये पाहतो. मी काही विद्यार्थ्यांना विचारतो, काय रे मी कसं शिकवतो? आयसवर लय नंबर 1. आणि मी बाहेर पडलो ते विचार काय करत असतील, काय शिकवले की काय नाही, की 1 तास गेला बिनकामाचा. बोध मन, अबोध मन, सिग्मंड फ्राईड, माहिती आहे तुम्हाला हे सगळं. अभिरुची. काही विद्यार्थ्यांना खेळ आवडतात, त्यांना खेळामध्ये मजा वाटते. काही मुलांना ग्रंथालयात बसून वाचायला आवडतं. काही मुलांना वर्गातले तास आवडतात. काही मुलांचे आवडते जे विषय आहेत त्याच्यावर जर समजा काय असेल तर ते तिथं आवर्जून जातात. म्हणून अभिरुची हा सुद्धा घटक आपल्या अध्ययनावर परिणाम करणारा असतो. अभियोग्यता. पुढचा घटक आहे अभियोग्यता.
अभियोग्यता म्हणजे आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतो आपण, आपली कुवत, क्षमता. तुकारामांनी एका अभंगात असं म्हटलेलं आहे, अधिकार तैसा करावा उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे, मुंगीवरी भार गजाचे पालान, टाकता हे कोण कार्य सिद्धी. त्याचा अर्थ असा आहे की हत्तीचं खाद्य जर आपण मुंगीला दिलं, कार्यसिद्धी होणार आहे का? नाही. म्हणून कुवत बघून अध्ययन अध्यापन होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अभियोग्यता म्हणजे क्षमता, कुवत ही गोष्ट सुद्धा अध्ययनावर बरा वाईट परिणाम करू शकते. आणि शेवटचा जो घटक आहे अध्ययनावर परिणाम करणारा, तो म्हणजे आहे आळस. थकवा वेगळा आणि आळस वेगळं, आहे की नाही? बुद्धांनी जे आपले 3 शत्रू सांगितले त्यामध्ये आळस पण आहे. आळस म्हणजे काय नेमकं? जाऊ द्या, बघू, परवा करू, तेरवा करू, कशाला ऐकायचं, हे कोणते काय शाणे लागून गेलेत का? निवडावे खडे तरी दळण ओझे घडे, निवडावे खडे तरी दळण ओझे घडे, नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरे हाय. त्याचा अर्थ काय होतो? आपण ज्वारी दळायला देतो, तुकाराम महाराज म्हणतात दळायला देताना जर आपण खडे वेचले, बाजूला काढले, तर शुद्ध पीठ आपल्याला भाकरी करण्याजोगं मिळतं. जर आपण आळस केला तर मात्र त्या खड्यांचं सुद्धा पीठच होतं आणि संपूर्ण पीठ हे वाया जातं. आळस असा हा प्रकार आहे, असं तुकारामांनी 350 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. तर अशा काही अध्ययनाच्या बाबतीतल्या तांत्रिक गोष्टी पण आहेत. आता अगदी मी शेवटच्या टप्प्यामध्ये येतो. तसा विषय खूप मोठा होता आणि याच्यावर आणखी बरेचसं बोलता पण येईल. निर्णय क्षमता कशावर अवलंबून असते? तर आपल्या अध्ययनावर, आपल्या अध्ययनाच्या व्याप्तीवर अवलंबून असते. आता निर्णय क्षमता म्हणजे काय? आपल्या समोर अनेक पर्याय आहेत, त्यातला एक पर्याय विचारपूर्वक निवडणे म्हणजे निर्णय क्षमता. कधी कधी काही निर्णय आपल्याला चटकन घेता येतात, काही निर्णय घ्यायला आपल्याला वेळ लागतो, विचार करावा लागतो. म्हणजे नरेंद्र दाभोळकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, विवेकी जोडीदाराची निवड. जोडीदाराची निवड करणं म्हणजे काय सोपं काम आहे का? मला सांगा. विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो ना. आपण जर चुकीचा निर्णय घेतला तर आयुष्यभर आणि मी नेहमी म्हणतो की आपण वर्गामध्ये असताना वगैरे काही गोष्टी टाळत असतो. कसं टाळतो? टाइमपास म्हणून. ते मराठीमध्ये का हिंदीमध्ये चित्रपट आला होता ना, टाइमपास. मराठीतच आहे. हा, तर ते टाइमपास आपल्याकडे नंतर मालिका येतात, टाइमपास 1, टाइमपास 2. मी विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो, आपण आपल्या आयुष्याच्या 25व्या वर्षापर्यंत काही पण करू शकतो. 25-26 वर्ष वय झालं की आपला उमेदीचा काळ संपत आलेला असतो आणि घरचे लोक 2चे 4 हात करतात. आणि वय वर्ष 25 पर्यंत ज्यांनी टाइमपास 1, टाइमपास 2 असं केलेलं आहे, त्यांचे 25च्या नंतर जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा कष्ट 1, कष्ट 2, कष्ट 3 चित्रपट सुरू होतात. हे जर टाळायचं असेल तर विद्यार्थी दशेमध्ये काही गोष्टी अत्यंत गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे. म्हणून निर्णय क्षमता कशातून विकसित होते? तर अध्ययनातून निर्णय क्षमता विकसित होते. तुम्ही काही गोष्टी जर पाहिल्या, म्हणजे शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट असेल, भेटीचा निर्णय शिवाजी महाराजांनी कसा कसा घेतला याचा एकदा अभ्यास करून बघा तुम्ही, बारकावे शोधून काढा त्याच्यातले.
निर्णय चुकला तर त्याचे किती गंभीर परिणाम भोगावे लागतात हे इंदिरा गांधींना विचारा. आहे का नाही? इंदिरा गांधींचा इतिहास तुम्हाला माहित आहे काय झालं. त्यांची हत्या झाली. आपला निर्णय योग्य असेल तर त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आपल्या अध्ययनाच्या व्याप्तीवर, सखोलतेवर आपली निर्णय क्षमता अवलंबून असते. तसं म्हणजे त्याच्यावर बरंचसं काही बोलण्यासारखं आहे, पण मी आता तिकडे जात नाही. थोडस मी एक 5 मिनिटांमध्ये संपवतो. बराच वेळ झाला. आता एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर ठेवतो आणि थांबतो. आपण अनेक गोष्टी अभ्यासतो. जगामध्ये प्रचंड माहिती आहे. माहिती आणि ज्ञान यामध्ये खूप फरक आहे. ज्ञानामुळे नवनिर्मिती होते, आहे का नाही? म्हणजे ज्या कुण्या व्यक्तीनं मेहनत घेऊन याचा शोध लावला, याचा शोध लावण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्या व्यक्तीनं केल्या त्याला आपण ज्ञान प्रक्रिया म्हणतो. आणि याबद्दल जी काही प्राथमिक माहिती आपण लोकांना देतो याचा समावेश आपण कशामध्ये करतो? माहिती. माहिती म्हणजे ज्ञान नाही. माहिती हा ज्ञानाचा एक घटक आहे. तर एक महत्वाचा मुद्दा, आपण अनेक गोष्टी वाचतो, ऐकतो. मी अनेक गोष्टी आता तुम्हाला सांगितल्या, तुम्ही पण ऐकल्या. आपण एक गोष्ट करायची, जे पुस्तक आपण वाचणार आहोत, ज्या वक्त्याचं भाषण किंवा ज्या शिक्षकाचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत त्याला 4-5 कसोट्या लावायच्या. त्या कसोट्या कोणत्या कोणत्या आहेत? एखाद्या लेखकाचं किंवा वक्त्याचं मत ऐतिहासिक तथ्यावर टिकतं का हे आपण तपासलं पाहिजे. ऐतिहासिक तथ्य ही पहिली कसोटी आहे. दुसरी कसोटी आहे विज्ञान. त्याचं मत हे विज्ञानावर टिकतं का? विज्ञान आपल्याला काय सांगतं? सर्वत्र निष्कर्ष एकच येतो. म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये प्रयोग केला, निष्कर्ष, आणि बाहेरच्या विद्यापीठात प्रयोग केला, निष्कर्ष वेगळा. असं काही होतं का? नाही होत. अचूकता विज्ञानामध्ये असते. म्हणून दुसरी कसोटी आपण विज्ञानाची लावणं आवश्यक आहे. विज्ञानामध्ये कार्यकारण भाव असतो. कारणाशिवाय कार्य घडत नाही. तुम्ही आपल्या अवतीभोवती बारकाईने बघा, लोक कशा पद्धतीने विचार करतात, तेव्हा तुमच्या लक्षात येईल कार्यकारण भावच त्यांना माहित नसतो. म्हणून दुसरी कसोटी महत्वाची आहे. तिसरी कसोटी आहे तर्क. तर्कावर तपासून पाहायचं. चौथी कसोटी आहे मानवी मूल्य. आपली जी जीवन मूल्य आहेत त्या जीवन मूल्यांच्या कसोटीवर हे टिकतं का? आणि शेवटची 5वी कसोटी आहे देशाच्या संविधानानं दिलेली जी मूल्य आहेत त्या मूल्यांच्या चौकटीमध्ये हे बसतं का? हे सुद्धा आपण तपासून पाहणं आवश्यक आहे. या 5 कसोट्या तुम्ही कोणत्याही ग्रंथाला लावू शकता, कोणत्याही व्यक्तीच्या व्याख्यानाला लावू शकता. आणि जर या 5 कसोट्यावर त्या व्यक्तीचं मत, त्या लेखकाचं लेखन उतरत नसेल तर त्याचे दोष तुम्ही दाखवू शकता. म्हणून या 5 कसोट्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विवेक प्रामाण्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की मी व्यक्ती प्रामाण्य मानणार नाही. व्यक्ती म्हणतो म्हणून खरं, आता मी म्हणालो म्हणून खरं मानायचं का? अजिबात नाही. बाबासाहेब काय म्हणतात? व्यक्ती प्रामाण्य मानणार नाही, ग्रंथ प्रामाण्य मानणार नाही. अमुक अमुक ग्रंथात सांगितलंय म्हणून मी हे मानणार, अजिबात नाही. माझ्या विवेकाला ते पटलं पाहिजे, माझ्या तर्काला ते पटलं पाहिजे. व्यक्ती प्रामाण्य मानणार नाही, ग्रंथ प्रामाण्य मानणार नाही, त्याचबरोबर धर्म प्रामाण्यही मानणार नाही. असं का? धर्मानं सांगितलेलं आहे का? म्हणजे तुम्ही ते वटसावित्रीची पौर्णिमा वगैरे असते ना, तेव्हा झाडाला फेऱ्या घालताना महिला तुम्हाला दिसतात. तुम्ही जर विचारलात ना हे असं का, तर ती सरळ म्हणते की माझी सासू करते म्हणून मी करते, किंवा माझी आई करते म्हणून मी करते, एवढंच ती उत्तर देते. आणि तिची भावना चांगली असते की आपल्याला हाच नवरा
7 जन्म वगैरे मिळावा, असं ते सगळं असतं. धर्म सांगतो म्हणून ते असं करायचं का? आपल्या विवेकावर तपासून पाहायचं, याचा सुद्धा विचार आपण करायला हवा. म्हणून बाबासाहेब म्हणतात की धर्म प्रामाण्यही मी मानणार नाही. तर मग मी मानणार काय आहे? तर विवेक प्रामाण्य मी मानणार आहे. आता विवेक म्हणजे काय? विवेकामध्ये 2 गोष्टी असतात. 2 तर्क, मेंदू तर्क करतो. तर्कावर सगळं चालतं का? नाही. तर्काच्या जोडीला आपल्या मानवी भावभावना सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. म्हणून विवेकाच्या आधारे आपल्याला अनेक गोष्टी समजून घेता यायला हव्यात, असं बाबासाहेब एका भाषणातून अत्यंत सूचकपणे सांगतात. बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये विद्या, स्वाभिमान, शील यांना दैवत मानलेलं आहे. ज्ञानाला किती महत्व दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की नॉलेज इज पॉवर, म्हणजे ज्ञान ही शक्ती आहे, आणि ही शक्ती मिळवायची असेल तर विद्यार्थ्यांनी जगातले फिलॉसॉफर वाचावेत, असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे इतकी नावं सांगतात त्या भाषणात बाबासाहेब. बाबासाहेब विचारतात विद्यार्थ्यांना, तुम्ही काय काय वाचलं? मुंबईमधल्या एका महाविद्यालयातलं भाषण आहे ते. जगातले अनेक तत्ववेत्ते जे आहेत ते तुम्ही वाचून काढायला हवे, असं बाबासाहेब म्हणतात. आता तुम्ही जर विद्यार्थ्यांना विचारलं ना की आपल्या देशातल्या काही तत्ववेत्त्यांची नावं सांगा, तरी सुद्धा कठीण आहे. शेवटचं एक उदाहरण देतो आणि थांबतो. शिक्षण किती महत्वाचं आहे या संदर्भात शाहू महाराजांनी 1917ला एक कायदा केला होता. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सक्तीच्या शिक्षणाचा तो कायदा होता. 21 सप्टेंबर 1917. खरं तर हा दिवस आपल्या देशासाठी अत्यंत क्रांतिकारक आहे. काय कायदा केला शाहू महाराजांनी? शिक्षण सक्तीचं आहे आणि मोफत आहे. जो पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाही त्या पालकाला दरमहा शाहू महाराजांनी 1 रुपया दंड लावला होता. जगातला पहिला असा राजा आहे ज्या राजानं आपल्या पाल्याला जर पालक शाळेत पाठवत नसेल तर पालकानं महिन्याला 1 रुपया दंड भरायचा. आता तुम्ही म्हणाल की 1 रुपया काय मोठी गोष्ट आहे. 2017ला कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना पुरस्कार जाहीर झाला होता. शास्त्रज्ञ मोठे माशेलकर, तुम्हाला माहित आहे. तर त्यांनी पुरस्काराला उत्तर देताना एक फार महत्वाचा संदर्भ दिलेला आहे. ते असं म्हणाले होते की शाहू महाराजांनी 1917ला जो कायदा केला आणि त्या कायद्यानुसार जो 1 रुपयाचा दंड पालकाला आकारला, त्या 1 रुपयाची 100 वर्षात किंमत किती झाली. त्यांनी अर्थतज्ञ विजय केळकर यांचा दाखला देऊन असं म्हटलेलं होतं की 1917चा 1 रुपया तर 2017चे किती रुपये? 2017चे 16,392 रुपये होतात असं त्यांचं म्हणणं आहे. 100 वर्षामध्ये 1 रुपयाचे किती रुपये झाले? 16,392 रुपये. म्हणजे आज एखादा पालक आपल्या पाल्याला जर शाळेत पाठवत नसेल तर त्याला किती दंड भरावा लागला असता? 16,400 रुपयाच्या आसपास दर महिन्याला. आणि तुम्हाला सांगतो, शाहू महाराजांनी हा कायदा करून शिक्षणासाठी त्या काळात 3 लाखाचं बजेट दिलं. 3 लाख रुपयाचं. किती लोकांसाठी माहितीये तुम्हाला? कोल्हापूर संस्थानाची लोकसंख्या 1917ला सुमारे 4.5 लाख होती. 4.5 लाख. 4.5 लाख लोकांमधले फक्त 4,040 लोक शिकलेले होते. किती लोक? 4,040 लोक फक्त शिकलेले होते. आणि या 4.5 लाख लोकांसाठी शाहू महाराजांनी 3 लाख रुपयांची तरतूद केली होती. त्या काळातले हे 3 लाख रुपये म्हणजे 2017चे जवळपास 500 कोटी रुपये. जवळपास 500 कोटी रुपये. जर आपण प्रमाण काढलं तर शाहू महाराज एकूण महसुलाच्या 20% खर्च हा शिक्षणावर करत होते. 20%.
आत्ताचं सरकार 3% आसपास शिक्षणावर खर्च करत, हे लक्षात घ्या. तरी आपण ऐकतो की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. म्हणजे इथे वेगवेगळ्या गोष्टींना अनुदान मिळतं आणि शाळा मात्र विनाअनुदानित आहेत. कुंभमेळ्याचं बजेट परवा मी वाचलं 7,000 कोटी आहे म्हणे, आणि इकडे विनाअनुदानित शाळा सुरू आहेत. म्हणजे प्राधान्य कशाला द्यावं याचं सुद्धा गांभीर्य असणं अत्यंत आवश्यक आहे. मी हे उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की शाहू महाराजांनी शिक्षणाला किती महत्व दिले. शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असं शाहू महाराजांचं एक गाजलेलं भाषण आहे. ते जर आपण वाचलं तर आपल्या असं लक्षात येईल की शाहू महाराजांनी, बाबासाहेबांनी, महात्मा फुल्यांनी शिक्षणाला किती महत्व दिलं. फुल्यांनी तर वयाच्या 22व्या वर्षी आपल्या शिक्षणासाठी घराचा त्याग केला. म्हणजे 22 वर्ष वय म्हणजे कसं वय आहे. पत्नी सोबत राहण्याचं, स्वप्न पाहण्याचं, ऐक नाही, चांगलं म्हणजे उमेदीचा काळ हा. घराचा त्याग करून हा माणूस घराच्या बाहेर पडला आणि लोकांना शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर अध्ययन आणि अध्यापन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि अध्ययनावरच आपली निर्णय प्रक्रिया आणि निर्णय क्षमता अवलंबून असते. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे. निर्णय क्षमतेवर आणखी बरंचसं बोलता आलं असतं, पण वेळ या ठिकाणी संपलेला आहे, तेव्हा 4-5 मिनिटं जास्त झालेले आहेत. आपण सर्वांनी माझं इतक्या वेळापासून ऐकून घेतलं त्याबद्दल मी अगदी मनापासून आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलावून डॉक्टर अविनाश कदम सर यांनी आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही अगदी मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.